हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण फिफ्थ स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. आणि त्यामधला आपला 13 चॅप्टर आहे मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड, म्हणजेच धान्य साठवण्याच्या किंवा अन्न साठवण्याच्या पद्धती आपण म्हणतो. तर हा जो चॅप्टर आहे हा ऑलरेडी तुमचा स्कूलमध्ये लर्न करून झाला असेल, तसेच तुम्ही हा व्यवस्थित रीड केला असेल, तर आजच्या या सेशनमध्ये आपण यावरचा कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे सुद्धा जे जे व्हिडिओज, एक्सरसाइजचे व्हिडिओज किंवा पेपर्सचे व्हिडिओज मी जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट्स द सोल्युशन, म्हणजे काय करावे बरे. आणि आता यामध्ये एक क्वेश्चन, द पापड्स हॅव बिकम सॉफ्ट अँड मॉइस्ट. तर पापड जे आहेत हे मऊ पडलेले आहेत आणि ओलसर झालेले आहेत, तर अशा वेळेला काय करावे. आन्सर, पापड्स विच हॅव बीन सॉफ्ट अँड मॉइस्ट शुड बी केप्ट इन अ सन फॉर ड्राईंग. तर ते सूर्यप्रकाशामध्ये वाळण्यासाठी ठेवावेत. ड्राईंग मेथड इन्व्हॉल्व्स रिमूव्हल ऑफ वॉटर कंटेंट. तर या वाळवण्याच्या पद्धतीमध्ये त्या पदार्थामधला जो पाणी आहे किंवा पाण्याचा अंश आहे तो काढून टाकला जातो फ्रॉम द फूड स्टॉक. पापड्स वेन केप्ट इन सन फॉर ड्राईंग फॉर 2 to 3 days विल बिकम क्रिस्प अगेन. तर 2-3 दिवसासाठी ते उन्हामध्ये जर वाळवले तर पुन्हा ते क्रिस्पी होतील. B question, fruits like mangoes, amlas, guavas, and vegetables like peas, onions, tomatoes, fenugreek are needed all year around. They are available in plenty only in a certain seasons. आता म्हणजे बघा, फळं जी की आंबा, आवळा, पेरू, तसेच भाज्या ज्या आहेत, वाटाणा, कांदा, टोमॅटो, मेथी, हे आपल्याला वर्षभर लागणारे असतात, परंतु त्याचे जे पीक आहे हे सर्टन सीझन म्हणजे ठराविक कालावधीमध्ये जास्त असतं. तर अशा वेळेला काय करावे. चला आन्सर बघूया. डिफरंट मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन आर युज्ड इन ऑर्डर टू प्रिझर्व फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर त्यासाठी अन्न साठवण्याच्या काही पद्धती आहेत, त्या वापरायच्या आहेत. मँगोज कॅन बी प्रिझर्वड बाय मेकिंग देअर स्वॅश प्रिपरेशन, म्हणजे त्याच्यातला पल्प काढून तो आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो. तसंच peas can be peeled from pods and preserved by keeping them in a refrigerator for a long time. तर वाटाण्याचं सुद्धा तसंच आहे. तर वाटाणा सोलून तो आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. ऑनियन्स कॅन बी ड्राईड ऑर फ्राईड. तर कांदा सुद्धा व्यवस्थित सुकवून किंवा तो तळून आपण जास्त टाइम जेव्हा आपल्याला हवा आहे तेव्हा वापरू शकतो. टोमॅटोज कॅन बी प्रिझर्वड बाय मेकिंग टोमॅटो प्युरी, स्वॅश ऑर सॉस. तर टोमॅटोचं सुद्धा आपण प्युरी करू शकतो किंवा त्याचा पल्प काढून त्याचा सॉस बनवून तो प्रिझर्व करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर. चला यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, सेमोलिना म्हणजेच शेवया डू नॉट गेट स्पॉइल्ड फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, बट खीर मेड फ्रॉम देम स्पॉइल्स इझिली. व्हाय इज दिस सो. शेवया जास्त कालावधीसाठी टिकून राहतात, पण त्यापासून जी खीर बनवतो ही लगेचच खराब होते, आणि त्या पाठीमागचं कारण काय. आन्सर बघा, सेमोलिना म्हणजे सेवया आर मेड बाय ड्राईंग देम इन अ सन. तर त्या जेव्हा बनवल्या जातात तेव्हा त्या उन्हामध्ये वाळवल्या जातात. सिन्स दे आर ड्राईड इन सन, द वॉटर कंटेंट इन देम इज कम्प्लिटली लॉस्ट. हेन्स दे कॅन बी स्टोअर्ड फॉर लॉंगर टाइम. तर जेव्हा उन्हामध्ये त्या वाळवल्या जातात त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जातो, त्या कोरड्या होतात आणि म्हणूनच जास्त टाइमसाठी राहतात.
On the other hand, kheer is made by using milk and milk is highly perishable. तर खीर जी आपण बनवतो ही दूध त्याच्यामध्ये दूध घालून बनवतो आणि दूध हे कसं आहे नाशवंत पदार्थ आहे. हेन्स खीर गेट्स स्पॉइल्ड क्विकली. थर्ड क्वेश्चन, फाइंड अँड करेक्ट द रॉंग स्टेटमेंट्स. त्याच्यामध्ये ए क्वेश्चन, वेन समथिंग इज बॉइल्ड द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन इट आर डिस्ट्रॉइड. तर हे जे स्टेटमेंट आहे हे आहे करेक्ट स्टेटमेंट. सो आन्सर मध्ये आपण लिहिलं इट इज अ करेक्ट स्टेटमेंट. बी, our food does not get spoiled when microorganism begin to grow in it. तर इथं स्टेटमेंट त्यांनी असं दिलेलं आहे की आपलं अन्न हे खराब होत नाही जेव्हा त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत असते. तर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे रॉंग आहे. मग आपण आन्सर मध्ये लिहिणार इट इज ॲन इनकरेक्ट स्टेटमेंट. आणि करेक्ट स्टेटमेंट आहे our food gets spoiled when microorganisms begin to grow in it. Right? Now, C question. Foodstuffs dried in summer cannot be used for a rest of the year. जे अन्नपदार्थ आहेत हे उन्हाळ्यामध्ये वाळवल्यानंतर ते वर्षभर वापरता येत नाहीत. तर हे जे स्टेटमेंट आहे हे इनकरेक्ट आहे. मग आपण आन्सर मध्ये देतोय इट इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट. नाउ करेक्ट स्टेटमेंट आहे फूड स्टॉक्स ड्राईड इन समर कॅन बी युज्ड फॉर रेस्ट ऑफ द इयर. डी क्वेश्चन, foodstuffs get warmth when put in a fridge. आता जे अन्नपदार्थ आहेत हे फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर त्यांना ऊब मिळते असं हे स्टेटमेंट आहे. बट फ्रीज मध्ये त्यांना ऊब मिळते का? नाही मिळत. उलट ते फ्रीज मध्ये थंडगार होतात कारण टेम्परेचर कमी असतं. मग आपला आन्सर काय असणार इट इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट आपण लिहूयात फूड स्टफ गेट कूल टेम्परेचर when put in a fridge. चला नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. फोर्थ क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये क्वेश्चन ए, व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड्स. अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. आणि आन्सर बघा. आणि हा जो क्वेश्चन आहे इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते कारण बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो त्यामुळे हा क्वेश्चन महत्वाचा आहे. आन्सर, बॉइलिंग, ड्राइंग, कूलिंग अँड प्लेसिंग द फूड स्टॉक्स इन अ एअरटाइट कॅन्स आर द डिफरंट मेथड्स ऑफ preserving food. B, why do we avoid eating food that has got spoiled. तर खराब अन्न खाण्याचे आपण का टाळतो. आन्सर, we should avoid eating spoiled food because it can cause stomach ache, diarrhea, vomiting, etc. C, why do we make jams from fruits. Answer, fruits cannot stay fresh for longer period of time. In order to preserve them, various food preservative like sugar is added to it. By preserving the fruits by adding sugar, we can get jams even after the season of fruits is over. Hence, we make jams from fruits. D question, what are preservatives?
प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, परिरक्षक म्हणजे काय. The certain substances that are added to the foodstuffs to preserve them for a long time are called preservatives. म्हणजे असा काही पदार्थ आहे जो त्या अन्न पदार्थामध्ये मिळवल्यानंतर ते जास्त कालावधीसाठी टिकून राहतात, त्यालाच प्रिझर्वेटिव्ह असं म्हणतात. E. Find out the names of the different spices and also find out which part of their plant they are. तर काही मसाल्याची नावे शोधून काढा आणि तो मसाला त्या झाडाचा कोणता पार्ट आहे हे सुद्धा लिहायचं आहे. सायनोमॉम, कार्डमॉम, bill leaves and cloves etc. are different spices. तर हे सर्व काय आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत. आता याच्यामध्ये सायनोमॉम इज अ पार्ट ऑफ स्टेम, म्हणजे दालचिनी हा जो मसाल्याचा पदार्थ आहे हा त्या झाडाचा खोडापासून बनवलेला असतो. कार्डमॉम इज अ फ्रूट ऑफ प्लांट, म्हणजेच वेलची हे त्या झाडाचं फळ असतं छोटंसं. अँड क्लोव इज अ फ्लावर बर्ड ऑफ अ ट्री. आता क्लोव म्हणजे लवंग, हे त्या फुलाचा एक बर्ड असतं, म्हणजे कळी असते, त्याच्यापासून बनवलेलं असतं. तर स्टुडंट, इथेच आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.